ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. स्वर्गीय माजी आमदार, या राज्याचे ज्येष्ठ नेते मनोहरभाई चव्हाण साहेब, आमचे सहकारी स्वर्गीय खासदार मनोहरराव चव्हाण साहेब, वसंतराव चव्हाण साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभाच्या निमित्ताने होणाऱ्या या स्मृती सोहळ्याला या ठिकाणी कोल्हापूर मुक्काम आलेले आम्हा सर्वांचे आदरस्थान सन्माननीय खासदार छत्रपती शाहू महाराज, या कार्यक्रमाचे संयोजक आमचे सहकारी खासदार रवींद्र चव्हाण, खासदार गोपछेडीजी, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी, माजी मंत्री कमलकिशोर कदमजी, माजी मंत्री अमित देशमुख, विश्वजित कदम, खासदार शोभाताई, खासदार कल्याण काळे, खासदार काळवेजी, खासदार नागेश पाटील, माजी खासदार भास्कररावजी, माजी खासदार सुरेश शेटकर, माजी प्रदेश अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे माणिकराव ठाकरे, आमदार अंतापूरकरजी, आमदार विक्रम काळेजी, माजी खासदार तुकाराम मेहरीजी, आमदार प्रतापराव चिखलीकरजी, भाजपा नांदेडचे अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, कोकर्णाजी, माधवरावजी किनाळकर, हनुमंतरावजी बेटकोगलेकर, माजी आमदार घोशीकर साहेब, माजी आमदार रत्नेजी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आमदार गंगारामजी, माननीय अविनाश घाटेजी, निजामाबाद मुद्दामून या ठिकाणी आलेले तिथले आमचे सहकारी नेते शबीर अलीजी, माजी आमदार अंबर्डेजी, मंचावर असलेले सर्व पक्षीय नेते आज या भावनिक सोहळ्याच्या निमित्ताने, या कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या जिल्ह्यातील सर्व मान्यवर मंडळी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आज या कौटुंबिक सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित होत असताना बऱ्याचशा जुन्या आठवणी आज ताज्या झालेल्या आहेत. मनोहरराव चव्हाण साहेबांना फार जवळून पाहण्याचा आम्ही राजकीय सुरुवात ज्या वेळेस केली होती त्या कालावधीमध्ये मनोहरराव चव्हाण साहेबांना फार जवळून पाहण्याचा योग आला. मनोहरराव चव्हाण साहेब असतील, पद्मश्री शामरावजी कदम असतील, हे दोन्ही नेते शंकरराव चव्हाण साहेबांचा राजकीय पूर्णपणे जबाबदारी जिल्ह्यामध्ये सांभाळण्याचं काम जर केलं असेल तर मनोहरराव चव्हाण साहेबांनी त्या काळामध्ये केलं होतं ते आम्हाला कोणी नाकारता येईल. आणि पद्मश्री शामरावजी कदम त्या दोघांनी मिळून जिल्ह्यातील जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवरचे विषय असो, सहकार क्षेत्र असो, या सर्व क्षेत्रामध्ये चव्हाण साहेबांना राजकीय जे काही जिल्ह्याचे विषय होते त्या दोन्ही सहकार्यांनी त्यावेळेस सांभाळण्याचं काम अतिशय चोखपणे करायला केलं होतं. आणि शंकरराव चव्हाण साहेबांनी राज्याची जिल्ह्यातही सांभाळत असताना जिल्ह्याची पूर्ण कामं दोन्ही मार्गावर घेतल्यामुळे अशा प्रकारची ही त्यावेळेसची संघटनात्मक रचना होती आणि त्यातून जिल्हा हा नेहमी पुढे राहत ठीक आहे. राजकीय मध्ये कमी जास्त प्रमाणात होत नाही, परंतु व्यापक विचार जर केला तर जिल्ह्याच्या विकसित राजकारणामध्ये, जिल्ह्याच्या कामकाजामध्ये ज्येष्ठ मंडळी जी होती त्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी हा महत्वाची जबाबदारी त्यावेळेस पार पाडली आणि म्हणून हा जिल्हा भक्कमपणे विकसित महाराष्ट्राच्या काही काळामध्ये अतिशय परिश्रम घ्यावे लागत होते. मराठवाडा हा मागासलेला, मागे असलेला भाग असायचा, आपल्याला नेहमी आपल्याला आक्षेप व्हायचा, टीका व्हायची, परंतु त्या जिल्ह्याच्या नेतृत्वाने तो जिल्हा काही काळामध्ये अतिशय योग्यपणे सांभाळला होता. त्यामुळे नांदेड जे काय आज दिसतंय त्या काळातल्या लोकांचं त्याच्यामध्ये असलेलं योगदान नंतरच्या पिढीने, आपल्या पिढीने, आपल्या कर्तृत्वाने जे काही साध्य करू शकलं
ते आज आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. आणि त्यामुळे त्यांच्या स्फूर्ती बळवंतराव चव्हाण साहेबांचं कार्यक्षेत्र प्रामुख्याने नायगाव आणि हा सगळा बिलोली मतदारसंघ त्यावेळेस आताच नायगाव हा सर्व क्षेत्र बळवंतरावजींच्या अधिपत्याखाली त्यावेळेस राहिलेला आहे आणि त्यांनी अतिशय खुबीने सांभाळलेलं आहे नाकारता येत नाही. बळवंतराव चव्हाण साहेबांनी जवळून पाहायचो, त्यांना सिगारेट घ्यायची सवय होती. तर सिगारेटचा एक झुरका मारला त्याच्या डोक्यात काय विचार चालले कोणाला करायचं नाही, पण हमखास तो गावपेचाचा भाग असायचा आणि दूर काढण्याने निर्णय झाला असं समजायचा. अशा प्रकारच्या बळवंतराव चव्हाण साहेबांचा एकत्रित परिचय होता. त्यामुळे खूप विचाराने निर्णय घ्यायचे, खूप विचाराने माणसं जोडायची काम ते करायचे आणि एक जिल्ह्यामध्ये एक वसत राहिला अशा प्रकारचे नेतृत्व बळवंतराव चव्हाण साहेबांचं. अर्थात तो कालावधी आम्ही अल्प कालावधीसाठी पाहिला, परंतु त्यांची कारकीर्द आम्ही फार जवळून अनुभवलेली आहे, पाहिलेली आहे आणि म्हणून त्यांचा तो कालावधी आम्ही विसरू शकत नाही. आणि म्हणून मी आमचे वडील चव्हाणांचं अभिनंदन करतो. वसंतराव चव्हाणांचा कार्यकाळ असो किंवा बळवंतरावजींचा कार्यकाळ असो, त्या कार्यकाळात सगळ्या आठवणी आपल्या डोळ्यासमोर सदैव राहाव्या, आपल्या डोळ्यासमोर सदैव राहाव्या आणि त्यांच्या कल्पनेतून त्यांच्या विचारातून जी ऊर्जा मिळेल ती आगामी काळात नेहमी सदैव तेवढ राहिली पाहिजे, ही भूमिका त्यांच्या मागची आहे. म्हणून या स्मृती सोहळ्याला एवढं महत्व आहे की त्यांचं आज नामस्मरण, त्यांची आठवण आपल्या सर्वांच्या मनामध्ये नेहमी कायम राहील अशा प्रकारची परिस्थिती ही राहिलेली आहे. वसंतरावजींचा खासदारकीचा कार्यकाळ हा अल्प राहिलेला आहे. त्याची माझी अधूनमधून लोकसभेच्या राज्यसभेच्या मधल्या सेंट्रल हॉलमध्ये अजून सेंट्रल हॉल याच्यामध्ये मतदार शिक्षण पाहून त्याची माझी भेट एक-दोन वेळा मधल्या काळात झाली. राजकीय व्यासपीठ बदललेली होती. तुम्हाला हे सांगायला हरकत नाही, वसंतरावजी आमच्यामध्ये कधी कटुता नव्हती हे मला जाहीर या ठिकाणी सांगितलं. राजकारणामध्ये विषय बदलत जातात, प्रसंग बदलत जातात, संदर्भ बदलत जातात, व्यक्तिगत संबंध मात्र त्यांनी जोपासले, आम्ही जोपासले आणि धन्यवाद मानतो रवींद्र चव्हाणांचे की त्यांनी सुद्धा ही परंपरा कायम ठेवली. राजकारण व्यासपीठ जरी वेगळे असले, राजकीय व्यासपीठ जरी वेगळे असले तरी सुद्धा व्यक्तिगत संबंधामध्ये पुढे तो पक्षीय दृष्टिकोन किंवा दुसऱ्याकडे वळले याचं कारण नाही. आज या ठिकाणी आलो असताना सगळे जुने सहकारी व्यासपीठावर नेहमीच भेटतात, पण आज विशेष भेट सर्वांची झाली. क्वचित प्रसंग येतो की आपण एकमेकांचे पक्ष दुसरे असल्यानंतर एकत्र भेटण्यास येईल. पण तुम्हाला या गोष्टीचा आनंद अभिमान आहे की आम्ही एकमेकांचे संबंध जसे जुने होते तेच आज कायम आहे. पक्ष वेगळे असते हरकत नाही, पक्ष वेगळे असतात ते हरकत नाही, पण व्यक्तिगत संबंध मात्र जिल्ह्याच्या राजकारणामध्ये हेच तरी आपली पुंजी आहे. राजकारणाचा दिवस आजचा उद्याचा परवा नाही, राजकारण बदलत जातं, पण या प्रसंगाला कुठे व्यक्तिगत कटुता नाही. आणि मी त्याला हेच सांगितलं, म्हणून मला पत्रकारांनी मला अशी विचारलं की कसं वाटतंय तुम्हाला आज तुमच्या सर्व या जुन्या सहकार्याची भेट असतात. पण हा कौटुंबिक सोहळा, हा काही राजकीय कुठल्या पक्षाचा सोहळा नाही. या सोहळ्यामध्ये आपण सर्वजण सहभागी झालो आहोत, याकरता सहभागी झालो असतो. या व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक माणसाचा, वसंतरावजींचा असो किंवा बळवंतरावजींचा असो, कधी ना कधी कुठे ना कुठे संबंध आलेला आहे. त्यावेळेचे अनुभव आमच्या समोर आहे, त्यावेळेच्या आठवणी आहेत आणि मग ते जोपासण्याकरता ते व्यक्तिगत संबंध सांभाळण्याच्या दृष्टीने आणि त्यामुळे मला आज निश्चित वाटतंय की जरी भाजपामध्ये असतो तरी तो संबंध वेगळा, हा विषय वेगळा. आणि म्हणून त्या कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी जुन्या सहकार्यामध्ये बरोबर चर्चा करण्याचा, भेटण्याचा योग आला. विश्वास ठेवा, इथे कुठल्याही प्रकारची जिल्हा परिषदेची सेटिंग झालेली नाही हे तुम्हाला बोलणार सांगतो. त्यामुळे सेटिंग पेटिंगचा विषय नाही, पक्ष वेगळे, विचार वेगळे, प्रचार वेगळा, भाग वेगळा. आजचा प्रसंग जो आहे तो पक्षीय प्रसंग नाही, पक्षीय व्यासपीठ नाही, एक व्यक्तिगत संबंधाचं, प्रेमाचं जे काही नातं आहे ते कधी असो कुठेही असो ते तुटणार नातं आणि अतूट अशा प्रकारचं नातं हे सदैव राहणार आहे. आज नांदेड जिल्ह्यामध्ये
आज आपली वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आणि आम्हाला वाटतं की मुंबईकडे जाण्याचा मार्ग सुरू अधिक होता. आमचा प्रयत्न आहे आता मोदी साहेबांनी सांगितलं विकसित भारताची कल्पना 2047 पर्यंत त्या देशाला विकसित करण्याची कल्पना आहे, महाराष्ट्राला विकसित करण्याची कल्पना आहे. आणि म्हणून मी जरूर आमच्या सरकारला सांगेन, पक्ष जरी वेगळे असले तरी सुद्धा भूमिका महाराष्ट्राच्या विकासामध्ये जी मदत पाहिजे तुम्ही पुढाकार घ्या. आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर या विषयामध्ये आहोत आणि महाराष्ट्राच्या नांदेडच्या मराठवाड्याच्या विकासामध्ये जे काही आपल्याला साध्य करता येईल ते केलं पाहिजे. ज्यांना जी संधी मिळते आहे त्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या आणि नांदेडच्या विकासामध्ये जे काही करण्याच्या आवश्यकता आहे विकासाच्या कामामध्ये ते आपण वेगवेगळ्या माध्यमातून करत गेलं पाहिजे. आणि खरं म्हणजे गौरवरावजींचा कार्यकाळ असेल, वसंतरावजींचा कार्यकाळ असेल, कुठे कार्यक्रमात त्यांनी योगदान दिलं. वसंतरावजी अल्प काळात 2 वर्ष जिल्हा तालुक्यावर आम्ही सर्वांनी मिळून त्याला त्या ठिकाणी बसवण्यामध्ये नोंद चेहरा आहे, जिल्हा व्यक्ती आहे आणि त्यांच्याकडून बँक प्रशासन नक्की चांगलं चालेल अशा अपेक्षेने वसंतरावजींना त्यावेळेस बँकेचे अध्यक्ष सर्वांनी मिळून केले. त्यामुळे सरकार क्षेत्रामध्ये असलेला अनुभव आमदार म्हणून त्यांनी केलेली कामं आज हजरावर आहे. अशा प्रकारचं योगदान त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचं राहिलेलं आहे. त्यामुळे अधिक वेळ मी घेतला सुरुवात करण्यासाठी लक्षात केलं उद्या गणपती आहे आणि मला हैदराबाद मार्गे मुंबईला जायचं असल्यामुळे ती सुरुवात केल्यास अध्यक्षांची परवानगी घेत मी या ठिकाणी छत्रपती महाराजांचं नांदेडमध्ये ते मागे आले होते. शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण वसतिच्या मागे आले होते. त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी मी स्वागत करतो. जिल्ह्यामध्ये आले असल्यामुळे आमचं कर्तव्य आहे की महाराजांचं स्वागत आम्ही केलं पाहिजे. इतरही मान्यवर सहकारी जे तुम्ही आमचे सहकारी त्यांचं या ठिकाणी मायगावमध्ये स्वागत करतो. पुनश्च आपल्या समोर जजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.